जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजप पक्षाकडून ऋतुजा रवीश पाटील यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रवीश उदयसिंह पाटील यांच्या पत्नी ऋतुजा पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती। कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघासाठी भाजपकडून भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रमेश उदयसिंह पाटील यांच्या पत्नी ऋतुजा रवीश पाटील यांनी भव्य रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शनाद्वारे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। राधानगरी तालुक्यातील कौलव इथून या रॅलीची सुरुवात झाली। मोटरसायकल आणि चारचाकी गाड्यांच्या ताफ्यात भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच मतदार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। गळ्यात भाजपचा स्कार्फ, डोक्यावर भगवी टोपी आणि हातात झेंडे घेऊन कार्यकर्त्यांनी रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। ही रॅली राधानगरीच्या दिशेनं मार्गक्रमण करत असताना युवा नेते रवीश पाटील आणि ऋतुजा पाटील यांनी ठिकठिकाणी मतदारांची भेट घेतली। या शक्ती प्रदर्शनात भाजप कार्यकर्त्यांसह धनंजय महाडिक युवा शक्तीचे कार्यकर्ते तसंच भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, विजयबाबा महाडिक, संतोष कातिवले, बाळासाहेब बेलेकर, बाजीराव पाटील, भाजपा महिला अध्यक्षा सुमन हलके, सरिता पाटील, नंदिनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। गेल्या 5 वर्षांपासून रवीश पाटील यांनी मतदारसंघात सातत्यानं संपर्क वाढवून मतदारसंघावर मजबूत पकड निर्माण केली आहे। आजच्या रॅलीतील मोठ्या उपस्थितीवरून या मतदारसंघात भाजपची ताकद दिसून आली। रॅलीची सांगता राधानगरी मुख्य मार्गावर झाली। यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम, तहसीलदार अनिता देशमुख यांच्याकडे ऋतुजा रवीश पाटील यांनी अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला।